या सगळ्यांनी अगदी भारावलेला आठवडा असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कार्यामध्ये मग्न होतं आणि हे सगळं जाणवत असताना आनंदोत्सव सगळीकडे साजरा होतोय. जेव्हा जेव्हा जसा जसा वेळ मिळेल तसं जसं प्रत्येकजण सत्संगाचा आनंद घेतोय आणि ही रामाचीच कृपा आपल्या सगळ्यांवर आहे. त्यामुळे आजचं जे प्रवचन आहे ते सुद्धा रामांना, समर्थांना, हनुमंतरायांना समर्पित करते आणि आजच्या या प्रवचन सेवेला सुरुवात करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा. 2 मिनिट ताई, व्हिडिओ जरा थोडा ऍडजस्ट करा, तुमचा पूर्ण फोटो दिसत नाहीये. चेहरा वर गेलाय, आता दिसतोय? ओके ओके. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती अशी खाण आहे. धर्माची खाण आणि ज्ञानाची खाण, आनंदाची खाण अशी खाण आहे. त्यामध्ये आपण काय वेचू शकतो, एका तासामध्ये विचार करून आपण काय घेऊ शकतो हे आपल्या हातात आहे. विषय अफाट आहेत, विषय अनंत आपल्याला सापडतात. त्यातलं आपल्याला 1 तासामध्ये जेवढं समजतं, जेवढं वाटतं, जेवढं जाणवतं, तेवढं प्रभूचरणी आणि सद्गुरूचरणी अर्पण करताना इतका आनंद होतो. ह्या गोष्टीचाच जास्त आनंद आहे की आपण ह्या गोष्टी सगळ्या करू शकतो आणि एकमेकांच्या सोबत आपण हा आनंद भोगू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा, त्यातल्या त्यात आपण म्हणतोय ब्रह्मा विष्णू महेश. आता श्री दत्ताबद्दलही बोललं. दत्त अवतार हा सुद्धा असा आहे की जो दत्त म्हणून उभा राहतो, म्हणजे चिरंजीव अवतार आहे. आपले हनुमंत चिरंजीव आहेत. त्याच्या दत्ताबद्दल बोलायचं असेल तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन जे त्यांचे जे अवतार, त्यांचे जे रूप आहेत, त्या रूपामधलं ब्रह्माबद्दल आपण आधी बोललो आहे बरेचदा की ब्रह्म हे उत्पत्तीचं कार्य आहे. विष्णूंनी दिलेलं कार्य त्यांना दिलेलं आहे की तुम्ही विश्वाची उत्पत्ती करा, पण तो कोणत्याही प्रकारची मध्ये ते काहीही करत नाही. ब्रह्मा एकदा त्यांनी निर्मिती इतकी उत्तम केली आहे आणि ती निर्मिती करत असताना त्या प्रत्येक जीवाला म्हणजे मानव जातीला तरी बुद्धी दिली आहे. त्या बुद्धीचा उपयोग करून तुम्ही वागा आणि तुमचं अंतिम ध्येय पूर्ण करा. ही बुद्धी आपल्याला माईक बुद्धीसुद्धा ब्रह्मदेवांनी देऊन टाकली आहे. त्यामध्ये ते ढवळाढवळ करत नाहीत ब्रह्मा. त्यानंतर विष्णूंच्या बद्दल तर बोलावं तितकं थोडं आहे. हे भागवत पुराण सांगायचं असेल तर भागवत पुराण लोकांना 7 दिवस कमी पडतात. त्यांचं म्हणणं एक दिवस आम्हाला एकेका शब्दावर बोलता येतं, इतकं अनंत हरिकथा अनंत आहे. त्यामुळे विष्णूबद्दल जर बोलायचं असेल तर विष्णू हे आपल्यासाठी अवतार घेतात. हे आपण मत्स्यावताराच्या दिवशी सांगितलं की ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, आपल्यासाठी करायच्या असतात, त्यासाठी भगवान विष्णू अवतार घेतात आहे. ब्रह्मानी निर्मिती करून ठेवली, विष्णूंनी अवतार घेतले, दशावतार झाले, दशावतारातले 9 झाले आहेत आणि 10वा जो अवतार आहे ते घेणार आहेत. म्हणजे कलियुग इतकं भयंकर झालं आहे की आपल्याला निश्चित खात्री आहे की आता कधी ना कधी तो अवतार घेतील आणि मानवाला यापासून वाचवतील. जसं मत्स्यावतारामध्ये विष्णूंनी वाचवलं आणि चांगल्या लोकांना पुन्हा सत्ययुगासाठी त्यांनी नेलं आहे, असं काहीतरी आपल्याला विष्णू करतील. जे दुसरं जे स्वरूप आहे भगवंताचं ते म्हणजे विष्णू स्वरूप आहे. त्याचे 10 अवतार आहेत. या 10 अवतारांवरही आपण बरेचदा बोलत असतो. आजचा सोमवार आहे म्हणून महेश हा विषय घेतला, कारण सोमवारच्या दिवशी महेशाची आराधना जास्त फायद्याची ठरते. असा आपण एक दिवस प्रत्येकाचा दिला आहे. आपण ब्रह्माबद्दल बरेचदा बोललो आहे, विष्णूबद्दल आपण दशावतारांबद्दल बोलणारच आहे आणि विष्णूंना म्हणून पालनहार म्हणतात कारण ते आपल्यासाठी अवतार घेतात, महाविष्णू अवतार घेतात. आता हे जे तत्व आहे पहिलं ब्रह्मा आणि महेश, हे दोन्ही तत्व आहेत ना स्थिर तत्व आहेत.
जे आपल्याला आणि या ब्रह्मामध्ये त्यांनी निर्मिती करून अतिशय पुण्याचं काम करून दिलं आहे आपल्यासाठी, की नरदेह. आणि एक अतिशय सुंदर उक्ती वाचण्यात आलेली आहे की नरदेह जेव्हा मिळतो, जेव्हा मनुष्याचा जन्म होतो, तेव्हा भगवंताला इतका आनंद होतो की ब्रह्मदेवाला तो आशीर्वाद देतो, आणि तू ज्यासाठी मनुष्याची निर्मिती केली ते सगळं निर्मितीचं त्याचं ते अंतिम ध्येय पूर्ण करो आणि तो माझ्यापर्यंत येवो, असा आशीर्वाद ब्रह्माला देतो. मग हे ब्रह्माचं कार्य त्या ठिकाणी संपतं आणि ब्रह्मसुद्धा आपल्याला जितकं जास्तीत जास्त चांगलं देता येईल आपल्या पापपुण्याप्रमाणे ते आपल्याला बहालच करतात असं म्हणावं लागेल. जर दुःख सहन करू शकला माणूस तर त्याला बहाल करणंच म्हणावं लागेल. ही सगळी बुद्धी देणारा आपला ब्रह्मा. नंतर काही अडचण आली, मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा अडचणी येतात तेव्हा सारण्यासाठी आपल्यासाठी विष्णू पालनहार म्हणून पृथ्वीवर येत असतात. आणि ह्यावरती आता आपला विश्वास बसला, कारण मत्स्यावताराचं जेव्हा वर्णन ऐकलं तेव्हा डोळ्यात प्रत्येकाच्या पाणी आलं की हे सगळं खोटं असू शकत नाही, कारण असं घडलंय, वेद जर नसतील तर कसं चालेल. असं जेव्हा चिंता आपल्यापेक्षा जास्त भगवंतांना पडली आणि भगवंतांनी अवतार घेतले. कोणत्या कोणत्या रूपात कशासाठी घेतले हे आपण भागवतामध्ये नेहमीच ऐकतो. आता हा प्रश्न आता तिसरा जर आपल्याला एका तासात जर बोलायचा असेल तर तो विषय आहे महेशाचा. महेश हे असं तत्व आहे, महेश याचा महिमा सांगावा तितका कमी आहे. आणि म्हणतात असं, राम तो शिव आणि शिव तो राम जाणावा. काल रामाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा आपल्याला जाणवत आहे की राम आणि शिव जर एकच असतील तर रामाच्या वर बोलताना आपल्याला रामभक्त असल्यामुळे आणि आपण रामदासी असल्यामुळे रामाबद्दल बोलणं म्हणजे काय आता आपल्याला पर्वणी आहे. मग त्यांनी सांगितलं राम आणि शिव वेगळं नाही, पण फरक कोणता, फरक हा असा फक्त की राम अवतार आहे. रामाने अवतार घेतला काही काळापूर्वी, जरी तो रामतत्व अमर आहे आणि चराचरात आहे राम, श्रीराम जय राम जय राम म्हणत असताना त्यांनी घेतलेलं अवताराचं स्वरूपाचं वर्णन आपण काल केलं, सगुण रूपाचं. त्याला पाळण्यात घातलं, त्याला जोजवलं, त्याचा जन्म झाला. म्हणजे कोणाचा जन्म झाला? त्या अवताराचा जन्म झाला, रामाचा. प्रत्यक्ष तत्व शिवामध्ये विराजमान आहे आणि शिव आणि राम वेगळे नाही. रामाची पूजा शिव करतात आणि शिवाची पूजा राम करतात. म्हणजे हे तत्व एकच आहे. म्हणजे तत्व आहे आणि जे तत्व राम राम म्हणणे म्हणजे विष्णूच्या रूपाने आपण जर रामाचा विचार केला आणि श्रीराम जय राम जय जय राम नामस्मरण करत जीवन घालवलं तर हा संहार आपला जो विष्णू आपल्याला पालन करतोच आहे रामाच्या रूपाने. आणि शिव काय करतोय? हे सगळं केल्याचा परिणाम म्हणजे आपल्याला मोक्ष देण्याचं काम शिव करतोय. मग हे शिव मोक्षाचं काम करतोय, शेवटी आपल्याला शिव आठवायला पाहिजे. म्हणजे तेच जर तत्व आहे, जीवन कला जगत असताना मला रोजच्या दिवसाचा आनंद मिळाला पाहिजे. मग रोजच्या दिवसाचा आनंद जर मिळवायचा असेल तर मी श्रीराम जय राम जय जय राम नामस्मरण करणे आणि त्याचा गुणगान गाणे, त्याचा आनंदोत्सव करणे, त्याच्यावर कविता करणे, त्याच्यामध्ये रममाण होणे आणि सगळं तत्व म्हणजे रामतत्व आहे हे मानणे, हा अनुभव आपण घेत असताना पुढे आपलं काय होणार आहे? आपल्याला पुढे असं करत असताना काय गती मिळणार आहे? आपल्याला भीती बाळगण्याचं आता काही कारण नाही. आपल्याला भीती बाळगण्याचं कारण याच्यासाठी नाही, कारण आपण रामाचं नाम घेतो आहे. मग राम नाम घेतोय आणि शिव आणि राम जर एकच आहे, राम तो शिव आणि शिव तो राम जाणावा, असं जर सुंदर वचन असेल तर शिवाचे गुण आपल्याला समजले पाहिजे. शिवाचे गुण जर समजले आणि एखाद्या गोष्टी जेव्हा आपण पूजा करतो, एखाद्या गोष्टीचं जेव्हा स्मरण करतो तर ते स्मरण कशासाठी करायचं? त्यांचं कौतुक करायचं हा भाग एक, की त्यांना खुश करायचं, त्यांची स्तुती करायची आणि याच्यासाठी करतो त्यामुळे ते खुश होतात. आणि आशीर्वाद कोणता देतात? की मी जसं आहे तसं व्हा, देव पाहाया गेलो आणि देवची झालो, अशा प्रकारची अवस्था व्हावी अशी त्यांची इच्छा असते. म्हणजे शिवतत्व काय आहे हे शिवतत्व जाणून घेतल्याशिवाय काही खरं नाही. आणि मुख्य या गोष्टीमध्ये रामतत्व जसं आहे तसं शिवतत्व सगळ्यांचं आहे. ज्या ज्या जीवाला जन्म झालेला आहे त्या जीवाचा मोक्ष देण्याचं कार्य शिव करतोय. त्यामुळे शिवाचा संबंध अगदी प्रत्येक जीवाशी चल अचलाशी संबंध आहे. रामाचा तरी आपण म्हणतोय, काही लोक म्हणतात की तो अवतार आहे. ज्यांना अवतारातून पुढे सरकतच नाही, सगुणातून निर्गुणाकडे जे वळत नाहीत, जे सगुणाकडून निर्गुणाकडे वळू शकत नाहीत, त्यांना राम हा अवतार वाटतो. मग प्रत्यक्षात तो अवतार नाही, हे सतीच्या रूपाने सुद्धा सिद्ध केलंय शिवांनी. अगं सती, मी तुला सांगतोय ते राम अवतार म्हणजे फक्त अवतार आहे, पण मूळ ते तत्व आहे. सांगून पटत नाही ज्या लोकांना, त्यांना एक वेळ हा अवतार वाटेल, पण शिवाला अमान्य करण्याचं शक्य नाही आहे. कारण शिव हा रामाला मानत असताना तो म्हणतो प्रत्येक चराचरामध्ये मी आहे आणि माझ्याशिवाय शक्यच नाही त्याचा मोक्ष होणं, त्याचा शेवट मी करतोय. म्हणून काशीला गेल्यावर गलबलत आहे सगळ्यांना, याचं कारण तिथे शिवतत्व अस्तित्वात आहे. तिथे आपला शेवट आपल्याला समजतोय आणि शेवट गोड व्हावा हीच तर प्रत्येक भक्ताची आणि आपल्या जीवनाची फलश्रुती आहे. त्यामुळे तो म्हणतात शिवाचा महिमा कळलाच पाहिजे, शिवाचे गुण कळलेच पाहिजे.
आता त्यासाठी आपण कुंभावरती बोललो आहे. कुंभामध्ये आपल्याला ते 14 रत्न काढलेली आहे. 14 रत्न काढत असताना कुणीतरी असा विचार केला की आपण जे अज्ञानी आहेत किंवा ज्यांना अभ्यास करायचा या सगळ्या तत्वांचा, त्यांनी विचार केला. पण सगळ्या चांगल्या गोष्टी घेण्यासाठी सगळेजण धावले. जे जे काही चांगलं निघालं ते सगळं मला घ्यायचं आहे असं करून सगळे धावले. शिव शांत होते. मग शिवांना घेता नसता आलं का? शिवांजवळ शक्ती नव्हती का? शिवाजवळ सगळ्या प्रकारची शक्ती चराचरात आहे. राम जसा शिव चराचरात असल्यामुळे ते तर महादेव आहेत, देवांचे देव महादेव आहेत. मग ते घेऊ शकले नसते का? तिथे त्यांचा पहिला गुण दिसतो. ते म्हणतात आहे की सगळं चांगलं तुम्ही घ्या, मला चांगल्याची गरज नाही, मी निर्विकल्प अवस्थेमध्ये असतो, मला कशाचीच गरज नाही, पण मी सगळ्यांचा आहे, मी तुम्हाला सगळ्यांना मदत करणार आहे. कशाला? तुम्हाला मोक्ष देणारा मी आहे, पण मला कशाची गरज नाही हे या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी पहिला मुद्दा असा की सगळं चांगलं निघत होते, सगळे देव धावत होते, म्हणून देवता यांना कमी लेखतात प्रत्येकजण, की देवता असून सुद्धा सद्गुण खूप आहेत त्यांच्यामध्ये, पण त्यांना हाव पण आहे. ही हाव सुद्धा या ठिकाणी नाही. मग असा एक गुण शिवाचा आपल्याला जर कळला तर आपल्याला शिवतत्व कळलं आणि त्यासारखं वागायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणून शिवावरती बोलायचं आहे. मग इतकं सगळं चांगलं निघालं, सगळी ऐरावत निघाला, ज्यावरती शांतपणे बसता, कल्पतरू निघाला, कामधेनू निघाली, मुख्य म्हणजे अमृत निघालं. मग हे अमृत जरी निघालं तरी पण धावले का शिव? नाही, अजिबात धावले नाही, शांतपणे. आणि आता जेव्हा हलाहल बाहेर पडलं, आणि हलाहलही वाईट म्हणत नाही, एखादी जेव्हा गोष्टीचं मंथन होत असताना वाईट गोष्टी बाहेर पडल्याशिवाय चांगल्या गोष्टीचा उगम होत नाही. मग चांगल्या गोष्टीचा उगम होण्यासाठी एवढं हलाहल विष समुद्र मंथनातून बाहेर पडलंय आणि देवांपासून सगळ्यांना आता चिंता पडली, हे हलाहल कोणी प्यायचं? मग अशा वेळी कुणाची आठवण आली? तर अशा वेळी आली आशुतोषाची, जे थोडक्यात समाधानी आहेतच स्वतः, पण इतरांसाठी परोपकार करण्यासाठी सतत तयार. असा आमचा आशुतोष आपले हे जे महेश आहेत ते तयार होते. सगळ्यांनी सांगितलं चला त्यांच्याजवळ, ते तरी काय करणार? सगळीकडे जर ते हलाहल पसरलं असतं तर सगळ्या समाजाचा नाश झाला असता. याचा विचार करून कोण धावलं पुढे? सगळ्यात पहिल्यांदा धावलं कोण? अमृताकडे न धावणारे, कल्पतरूकडे न धावणारे, अमृताच्या कुंभाकडे. आता ते जीवाशी संबंध आहे म्हणतात, मरणाशी. मग त्यांनी आयुर्वेदाचा कुंभ घ्यायला का नाही धावले? की माझ्याजवळ आयुर्वेदाचा कुंभ असला तर माणसांना मी काहीतरी नाही, कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही. जे काही जीवाचं होणारे पाप पुण्याप्रमाणे होईल, पण पुढचा मोक्ष देण्याचं जर त्यांनी रामनाम घेतलं असेल, जर त्यांनी त्या तत्वाला ओळखलं असेल, तर त्याचा मोक्ष देण्याची जबाबदारी माझी आहे, हे असून ते शांत बसलेले महादेव. मग या महादेवाचं हे रूप जेव्हा बघतो, हलाहल पिणारे फक्त, की नीलकंठ म्हणत असताना त्या नीलकंठ हा शब्द किती गंभीरपणे घ्यायला पाहिजे, की ज्या काही जगामध्ये वाईट गोष्टी आहेत त्या नाही नुसत्या, ज्या जगातल्या वाईट गोष्टी ज्यांनी इतरांना त्रास होऊ शकतो हे आम्हाला माहिती नाही, पण त्यांना माहिती आहे. अशा प्रकारचं हलाहल विष प्राशन कुणी केलं? आपल्या शंकरांनी केलंय. मग ते हलाहल प्राशन करणारे कशासाठी केलं? परोपकारासाठी केलं. राहणारे कुठे आहेत? कफल्लक आहेत. काय कपडे घालतात आपल्याला माहिती आहे, काहीही नकोय त्यांना, कैलासावर त्यांचा वास आहे, ज्या ठिकाणी कुणीही जाऊ शकत नाही. मग मला स्वतःला कशाचीच गरज नाही, अशी व्यक्ती दुर्मिळ नाही का? मला कशाचीच गरज नाही, पण माझ्याजवळ जो कोणी येईल त्याला मोक्ष देण्याचं काम करतो. नुसती गोष्ट नाही, एखादी गोष्ट मागितली आणि गोष्ट दिली एवढंच कार्य करत नाही, उलट जीवाचं कल्याण ते करतायत. कुणाचं? ज्यांनी रामनाम घेतलाय त्यांचं. कारण काय? की राम आणि शिव वेगळे नाही. मग हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा एक अशी म्हण पण आहे की जनात जनार्दन, जनामध्ये जनार्दन, नरामध्ये नारायण. आपण अवताराकडे जर बघितलं तर नरामध्ये नारायण म्हणजे अर्जुनाला सुद्धा नारायण रूप मानू शकतो, कारण नारायणाचे बरेचसे गुण अर्जुनामध्ये आले आहेत. याचं कारण नरानी नारायणाला ओळखलंय, नारायणाने नराला ओळखलंय, म्हणून नरात नारायण, जनात जनार्दन. पण जीवामध्ये शिव बघा, म्हणजे मध्येच इतके सगळे नर आहेत त्याच्यामध्ये नारायण आहे, इतके सगळे जन आहेत त्यांच्यामध्ये जनार्दन आहे, पण जीवातच शिव आहे. हे एक अतिशय महत्त्वाचं तत्व आपल्याला कळलं. शिव म्हणतात आहे की तुम्ही राम नाम घ्या किंवा न घ्या, पण जे तत्व आहे त्याला जर तुम्ही ओळखलं तर जीवातच शिव आहे. मग ही असं मानून जो पूजा करेल, म्हणजे आतापर्यंत हा चांगला तो चांगला, हा प्राणी चांगला तो प्राणी चांगला म्हणून पूजा करणं वेगळं. माझ्यामध्ये शिवतत्व आहे म्हणून मी त्याची पूजा करतो, त्याच्यामध्येही तेच तत्व आहे हे जाणून मी जेव्हा पूजा करतो, ते जीवाशिवाचं मिलन आहे. आणि जीवाशिवाचं मिलन म्हणजे स्वतःला ओळखणं.
आपण स्वतःला मग इतकी जवळीक रामामध्ये सुद्धा लवकर येत नाही. याचं कारण त्या प्रतीचा आपली तपश्चर्या नसते. खरं तर राम आणि शिव जर एकच आहे तर आपण त्याला सगुणात बघतोय ना, की हा असं करतोय, तो तसं करतोय, तो धर्मानी वागतोय. या सगळ्या गोष्टी आपण रामाच्या बाबतीत एखादा भक्त विचार करतो. पण शिवाच्या बाबतीत जर त्यांनी अजून आतमध्ये गेलेत आणि त्यांनी सांगितलं शिव म्हणजेच तुम्ही, फक्त तुमच्यामध्ये शिवाचे गुण दिसले की शिव तुम्ही झाले, मग ह्याच्यापेक्षा आणखी कोणती संधी आपल्याला हिंदू धर्माने द्यायला पाहिजे. राम बघितला, कृष्ण बघितला, सगळे अवतार बघितले, त्यांनी अगदी भारावून गेलो आणि देवाच्या मागे लागलो. देवाच्या मागे लागलो म्हणजे देवासारखं होण्याचा प्रयत्न, देवाचे सगुण कीर्तन करायचं आहे, निर्गुणाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण निर्गुणाकडे जात असताना ते म्हणतात दूरचा विचार करूच नका. दूरचा विचार न करता त्यांच्यामध्येच तुमच्यामध्ये म्हणजे शिवम भूत्वा शिवम यजेत. जो शिवाची पूजा करतो तो शिव हा तो भूत म्हणजे शिव असतो. याच्याहून अगदी टाळ्या वाजवणारं वाक्य कोणतं असू शकेल की जो शिवाची पूजा करतो तो शिव असतो, कारण त्याशिवाय तो त्या शिवाची पूजा करू शकत नाही. सर्वसाधारण जीवसुद्धा आपण जेव्हा एखाद्या कुंभाच्या वेळेस जातो, आपण जेव्हा स्नान करतो गंगा नदीला बघतो तर असं वाटतं गंगा नदी शंकरांनी जटेत घेतलेली आहे, तीच नदी आपल्यापर्यंत येते आहे असं प्रत्येक वेळी जर वाटत गेलं. आणि मग आपण गेलो काशीला, आधी रामाला जातोय, रामाला गेल्यानंतर जातोय काशीला. रामाला तर आपलं मन हरपून जात आहे, कविताच्या कविता केल्या आहेत आपण. पण शिवाकडे गेल्यानंतर सत्य उघड होतं की सत्य असं उघड होतं, बाबाले तू रामाला राम का समजतो. रामाला राम समजण्यापेक्षा शिवतत्व म्हणजे तूच शिवतत्व आहे आणि शिवरामाला जाणतो. मग हे जर कोणाचा तरी व्हिडिओ सुरू आहे, कुणाचं तरी जाणणं जर स्पष्ट झालं असेल, जाणणं जर पूर्ण झालं असेल स्वतःचं, मग यापेक्षा वेगळं काय. भगवान हा ईश्वराप्रमाणे असतो म्हणजे आपण ईश्वर होऊ शकतो. हे काही कठीण वाटत नाही आता ही गोष्ट, कारण जनात जनार्दन नरात नारायण. तर जीवामध्ये शिव बघणे म्हणजे जीवाचं शिवाशी मिलन हा जो शब्द आपण नेहमी वापरतो ते शिवतत्व म्हणजे कोणतं की जे अत्युच्च पातळीवरती विचार करतात. शिव अतिशय उच्च पातळीचा विचार करतात की फक्त तू जर चांगला झाला आणि माझ्यासारखे जर तुला कोणते गुण आवडले तर तू आणि मी काही वेगळा नाही, म्हणजे मीच रामाची पूजा करतो, तूही रामाची पूजा करतो. स्वतःसाठी मला काही नको आहे. महत्त्वाचा गुण लक्षात घ्यायचा आहे की स्वतःसाठी मला काही नको आणि माझ्याजवळ भरपूर समृद्धी आहे. कशी समृद्धी आहे त्यांच्याजवळ घर नाही, काही नाही, पण जे आहे त्यात समाधान आहे म्हणजे समृद्धी आहे. त्यांच्याजवळ जे आहे ती समृद्धी आहे त्यांच्याजवळ. ते समृद्धी असले तरी सुद्धा ते पुढे जात नाहीत अमृतासाठी. माझ्याजवळ भरपूर आहे, मला अमृतही नको आहे, कारण माझं तत्व म्हणजे मी शिवतत्व जे आहे ते अमर तत्व आहे. त्याच्यामुळे मला अमृताची वेगळी काय गरज आहे. माझ्यापासून अमृताची उत्पत्ती आहे, त्यामुळे मला त्याची गरज नाही. पण तुम्हाला गरज पडली, जशी हलाहल समोर येत आहे त्यावेळी मला बोलवत आहेत. म्हणजे जेव्हा गरज पडते, परोपकाराची गरज पडते आणि तो व्यक्ती जर खरंच परोपकारासाठी जात असेल स्वतःचा विचार न करता, तर तो शिव आहे. मदत करणारा शिव आहे, मदत घेणारा शिव आहे. हे शिवतत्व जर ओळखता आलं, सोमवारच्या दिवशीचं हे प्रवचन यासाठी की आपण गोंदावलेकर महाराजांच्या प्रवचनावर त्यानिमित्ताने येते आहे की ते म्हणतात, आता बघा प्रत्येक वेळी म्हणतो तू नसतो, तर ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की कोणती. एक दोन गोष्टींमध्ये आपण फरक करू फक्त. मी एक आहे, आता महत्त्वाचा एक मुद्दा मांडते. मी एक आहे मी एक, पण शरीर अनेक आहेत. मी एकच आहे पण शरीर अनेक आहेत, माझेच शरीर आहेत हे सगळे, असं शिव म्हणतो. आणि म्हणतो नाही नुसतं, त्याचा मोक्षदाता तो आहे, त्यामुळे त्यातला कण आणि कण त्याला माहिती आहे, असं त्याचं वचन आहे. मी एक आहे, माझी शरीरं अनेक आहे. आपणही म्हणायचं मी एक आहे, माझी शरीरं अनेक आहेत. म्हणजे असा त्याच्या प्रत्येक तत्वावरती विचार प्रत्येकाने केला तर शिव आणि जीव वेगळे नाही. दुसरी गोष्ट म्हणतात मी सूक्ष्म आहे आणि शरीर स्थूल आहे. मी सूक्ष्मात राहतो, माझं स्वतःचं शरीर कसं आहे ते मला माहिती आहे, मी सूक्ष्मात आहे, पण माझं शरीर बाकी स्थूलात आहे. स्थूल का बरं आहे माझं शरीर हेही आपल्याला सगळ्यांना लक्षात येत आहे, कारण स्थूल म्हणजे पंचमहाभौतिक शरीर तत्वांपासून बनलेलं माझं शरीर आहे. म्हणजे मी सूक्ष्म आहे, माझं शरीर स्थूल आहे. म्हणजे माझं शरीर आणि मी वेगळं आहे, पण माझं जे आतलं शरीर आहे ते शिव आहे. तिसरा गोष्ट म्हणतोय मी चैतन्य आहे आणि शरीर जड आहे. मी चैतन्य स्वरूप माझ्यातलं निघून गेलं शरीरातलं की काय राहिलं माझ्या शरीरामध्ये, नाही, ते निघून जे जातं ते शिवतत्व आहे आणि ते शिवामध्ये विलीन होणार आहे. तुमची इच्छा असो किंवा नसो, तुमच्या पापपुण्याप्रमाणे शिव आपल्याला गती देणार आहे. मग त्यामुळे मी चैतन्य आहे आणि शरीर जड आहे, अशा दोन भूमिका जर प्रत्येक जीवानी केल्या तर आपण आपल्या स्वतःला ओळखता येतं. हे तत्व ओळखण्यासाठी, त्यासारखा विचार करण्यासाठी शिवतत्वाचा अभ्यास आवश्यक आहे. मग चौथा म्हणलंय मी निराकार आहे आणि शरीर साकार आहे.
मग रामसुद्धा तेच म्हणतात आहे, माझं शरीर साकार आहे, सगुणात मी जन्मलो. आमच्या इथे एकदा 80वा वाढदिवस झाला होता कृष्णाच्या मूर्तीचा अमरावतीला. 80 वर्ष झालेत म्हणे मूर्तीला म्हणून वाढदिवस, पण नाव काय द्यायचं समजेना मंदाताईंना. आपण या कार्यक्रमाला नाव काय द्यायचं. आता कृष्णाचा जन्म म्हणावा तर कृष्ण अजन्म आहे, तेवढ्या ज्ञानी त्या आहेत. त्यानंतर मूर्तीचा म्हणावा तरी मूर्तीसुद्धा पूर्वी काळपासून त्यांचं भौतिक शरीर आहे, त्या जे धातूपासून जे बनवलं ते सुद्धा आधीपासून होतं. मी कशाचा उपचार करू, मी कशाचा उत्सव म्हणू, हे त्यांना समजेना. इतक्या ते एकरूप होत होते त्या गोष्टीसाठी. म्हणजे मी चैतन्य आणि शरीर त्याचं जे आहे, जे पाळण्यात आपण घालतोय ते जड आहे. मग त्या जडाचा अभ्यास करता करता निर्गुणाकडे जाण्यासाठी आपण आजचा सोमवारचा रामाच्या नंतरचा प्रवचनाचा विषय मोक्षदाता, रामाचं नाव घेऊन मोक्ष मिळवायचा आहे. जो रामाचं नाव घेतो त्याला मोक्ष शिव देणार आहे स्वतः, आणि अतिशय चांगली गती ते देऊ शकतात, कारण जीव आणि शिव वेगळे नाही. चौथी गोष्ट, मी निराकार आहे आणि शरीर साकार आहे. मी तर सगळीकडे पसरलेलो आहे, पण शरीर माझं जे आहे ना, तुम्हाला ते शिवाचं रूप दिसतं, तुम्हाला रामाचं दिसतं, कृष्णाचं दिसतं, मत्स्याचं दिसतं, आपलं स्वतःचं दिसतं. हे सगळं माझं साकार शरीर आहे. मी बाकी निराकार आहे. हा महत्त्वाचा तत्व शिवतत्वामध्ये आहे. नंतर मी बिंदू आहे. मी बिंदूतून उत्पत्ती आहे. लहानपणी मुलांना वर्तुळ शिकवत असताना बिंदू शिकवतात, आणि बिंदू आणि रेषेमधला फरक सांगा म्हणतात. जेव्हा थोडेसे जे बुद्धिवान लोक असतात ते म्हणतात रेषेतून 2 बिंदू जर असतील तर एकच रेषा जाते, 2 बिंदू जर असतील तर रेषा एकच जाते. पण एक बिंदू जर तुम्ही काढला तर एकातून अनेक म्हणजे इतक्या की काढू शकत नाही तितक्या रेषा निघतात. म्हणजे तो अनंत आहे. बिंदू अनंत आहे, पण बिंदू 2 जर झाले, बिंदू जर 2 घातले आपण, तर त्याला 2ला एकच रेषा जाणार आहे फक्त. त्याच्यामुळे 2 नकोच आहे. अद्वैतवाद समजला पाहिजे. एक असेल, अनेक विचार करू शकतो. शरीर माझं एक आहे पण माझे अनेक शरीर आहे, हा विचार माझ्या मनात येऊ शकतो. शिवतत्व ते आहे. शिवतत्व म्हणतं रामाची पूजा करत असताना शिवाकडे आकृष्ट झाल्यानंतर मी कोण आहे हे मला समजणार आहे. 2 बिंदू म्हणजे मी आणि राम वेगळा, राम आणि मी वेगळा. याची उपासना मी खूप केली सगुणाची. रामदासी परंपरा असल्यामुळे प्रत्येक जण रामाचा अभिषेक केला आहे, रामाची पूजा केली आहे. पण ते 2 बिंदू नाही. राम आणि मी वेगळा जर धरला तर 2तून एकच रेषा जाईल. पण राम आणि मी एकच आहे हा एकच बिंदू जर असेल तर त्या ठिकाणी एक बिंदू शरीर मोठा. शरीराचे अनेक आकार आहेत. मग त्यामुळे माझा पण येतो, माझ्या घरच्यांचा पण येतो, सगळ्या प्राणीमात्राचा येतो, डोंगर नद्या सगळ्या माझ्यामध्ये सामावल्या जातात. हे शिवतत्वाबद्दल बोलते, माझ्याबद्दल नाही. शिवतत्वाबद्दल बोलत असताना ते म्हणतात बिंदू एक, बिंदू आहे माझं शरीर, माझा मोठा आहे. त्यानंतर मी हलका आहे. सगळ्यात मुख्य गोष्ट शिव सांगतायत, मी हलका आहे. हलका म्हणजे जर माझ्याकडे कोणी आलं पटकन मी हो म्हणतो, लवकर प्रसन्न होतो. मी अतिशय हलका आहे. माझ्याजवळ सगळं काही आहे पण मला काहीच त्याची किंमत नाही आहे. माझ्याजवळ थोडीशी वस्तू आली, माझ्याजवळ थोडासा पैसा आला, माझ्याजवळ थोडीशी बुद्धी आली, मला थोडंसं काहीतरी चांगलं मिळालं की मी जड होते आणि असं वाटतं माझ्याजवळ काहीतरी विशेष आहे. मग ही विशेषता त्यांच्याजवळ सगळी असून अरे सगळ्या जीवाचा पालनहार तो शिव, तो हलका आहे. तो म्हणतो मला कशाचीच चिंता नाही. सतीने प्रश्न विचारले उत्तर देतात आहे, हलाहल प्यायचं आहे पिऊन घेतात आहे, अमृत निघालंय मला काही घेणं देणं नाही. मी हलका आहे कारण मला त्याच्याशी कर्तव्यच नाही. माझं जे कर्तव्य आहे ते म्हणजे मी काही वेगळा नाही तुमच्यापेक्षा. तुम्ही पण माझ्याजवळ येऊ शकता. इतका हलका आहे. इतक्या चुका केल्या तरीसुद्धा जर शिवाची आराधना केली तर सगळ्यात पहिल्यांदा फळणारा देव शिव आहे. मग हे सगळं सतत ते सांगतात. हे आपल्या एखाद्याला पटलं तर ते किती आनंददायी असू शकतं. रामाच्या पुढची अवस्था म्हणण्यापेक्षा, राम म्हणजे काही निर्गुणातला राम म्हणजे शिव आहे आणि सगुणातला राम म्हणजे आपण पुढची अवस्था असं म्हणू की आपल्या विचारांची पुढची अवस्था. सगुणातल्याबद्दल तो सगुण आणि निर्गुण काही वेगळा नाही. पण जो निर्गुणातला राम आहे तो आणि शिवतत्व जे आहे ते एकच आहे ना. मग तो कसा आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं मी एक आहे, माझं शरीर अनेक आहेत. नंतर मी वरून आलो आहे. मी वरून आलो आहे. आपल्याला माहिती आहे आपण वरून आलो आहे. आपल्याला वाटलं आपला जन्म इथेच झाला आहे. या पंचमहाभौतिक देहामधून जो आपला देह दिसतोय ना मातीतून आईच्या पोटातून, तो देह खरा आहे का आपला. नाही, तो वरून आला आहे. शिव म्हणतो मी वरून आला आहे, खाली पाठवला आहे. मग आपलंही तसंच आहे. असा विचार करायचा मी वरून आलो आहे, इथे फक्त माझं हे शरीर आहे. मी सूक्ष्म आहे, शरीर स्थूल आहे. माझं मी सूक्ष्म आहे. माझं जे चैतन्य रूप आहे ते माझं खरं रूप आहे. आतमध्ये जे वाटतंय ते खरं, बाकी सगळं स्थूल आहे. मी चैतन्य आहे आणि शरीर जड आहे. शरीर जड आहे, शरीर थकतंय, शरीर हळूहळू कमकुवत होत आहे. पण मी थोडी कमकुवत होतो आहे. असं शिवतत्व आहे. आणि जे आपल्यामध्ये नाही का याचा विचार आपण प्रत्येकजण करू शकतो. खरंच आहे, मी चैतन्य आणि शरीर जर जड असेल तर आज पाय दुखले पण प्रत्यक्षात माझं मन तरुण आहे. मग हा अनुभव जेव्हा आपण घेतो तर शिवतत्व आहे पण फक्त त्याची जागृती नसते.
आणि ते कणभर असतं, तो अनंत आहे. नंतर मी बिंदू आहे तर शरीर मोठं आहे. नंतर मी हलका आहे आणि माझं शरीर बाकी जड आहे. कारण पंचमहाभूतांपासून माझी बुद्धी किती सांगते ना आपल्याला की असं नाही बरं. कितीही चांगलं वाटलं, कितीही परोपकार करावा वाटला, कितीही 50,000 रुपये देण्याची माझी तयारी, क्षमता, मानसिक क्षमता, आर्थिक क्षमता असली तरीसुद्धा बुद्धी काय सांगते, काय गरज आहे, तू एकटीच आहे का मदत करणारी, असे अनेक जण जे जगामध्ये आहेत ते सगळे मदत करू शकतील, ती काय तुझ्या भरोशावर आहे का. हे सगळे विचार जडतत्वाचे आहेत, हे बुद्धीचे विचार आहेत. आणि हे प्रत्येकाच्या मनात येतात हे बुद्धीचे विचार. मग त्याला जड म्हटलंय. शिव म्हणतो ह्या जडतत्वाला जर सोडलं, जे हलकेपणा जो तुमच्यामध्ये जावं वाटतंय, परोपकार करावं वाटतोय, तो मी आहे. मग त्याचं स्मरण केल्यावर मी कोण आहे, तर मी इकडचा डावीकडचा भाग आहे आणि जे शरीर आहे ते उजवीकडचं आहे. हे आपले दोन मुद्दे आपण त्यामध्ये घेऊ शकतो. सगळा डावीकडचा भाग मी आहे. पण कळल्यानंतर तसं वागण्यासाठी साधना लागते, त्याच्यामुळे कळणं आवश्यक आहे. नंतर म्हणतो मी ऊर्जा आहे. मी ऊर्जा आहे आणि शरीर 5 तत्वांपासून बनलं आहे. मी ऊर्जा आहे. आणि ऊर्जा कधी संपत नाही. इलेक्ट्रिसिटी कधी संपत नाही. इलेक्ट्रिसिटीचं बटन बंद होतील पण इलेक्ट्रिसिटी संपत नाही. मी ऊर्जा आहे. मग मी ऊर्जा असल्यामुळे शरीर हे 5 तत्वांपासून बनलेलं आहे. माझं शरीर मातीत जाईल आणि श्वास हवेमध्ये जाईल, मग पाण्याचं तत्व पाण्यात जाईल, सगळं विलीन होऊन जाईल. पण मी ऊर्जा स्वरूप आहे. शिव म्हणतायत बरं, मी ऊर्जा आहे. मग ती ऊर्जा आपल्याला जी दिली ती ऊर्जा एकच आहे. फक्त आपण माईक विचार करतो, थोडा विचार करतो म्हणून जीव होतो आणि तो अनंत आहे म्हणून तो शिव होतो. हा अतिशय महत्त्वाचा. म्हणजे जनात जनार्दन, नरात नारायण, द्वैत. आधी द्वैतावर बोलली थोडंसं आणि द्वैताच्या नंतर मी कोण आहे हे शिव सांगत असताना आराधना आपल्याला अशी करायची आहे शिवाची मग मी ऊर्जा आहे, मी शक्ती आहे. आता पुरुष या अर्थाने त्यांनी शक्ती म्हटलं आहे. जे काही शक्ती आहे ब्रह्मांडामध्ये ती मी आहे आणि शरीर ही प्रकृती आहे. स्त्री आणि पुरुष हा भेद. आता शिवलिंगाची जेव्हा पूजा करतात किती अगदी मर्यादित विचार करतात लोक, पण त्याचा अर्थ असा आहे की शक्ती पुरुष आहे, पुरुष ही शक्ती आहे आणि शरीर ही प्रकृती. प्रकृती किती माईक असते विचार करा. पुरुष आतासुद्धा आपण आपल्या पातळीवर जरी विचार केला तरी पुरुष किती वेगळा विचार करतात आणि स्त्रिया किती विचार वेगळा करतात. पुरुष किती चांगली कामं करतात, स्त्रियांना ती जमत नाही. काही कामं स्त्रिया इतकी सुंदर करतात जी पुरुषांना कठीण जातात. मग ही सगळी प्रकृती आणि पुरुषाची लक्षणं आहेत. प्रकृती आणि पुरुषाची लक्षणं आपण का समजून घ्यायची नाही. प्रकृती आपण आहोत आणि पुरुष म्हणून पुरुष कशात सहसा अडकत नाही आणि प्रकृती म्हणजे स्त्री सतत कशात ना कशात गुंतलेली असते. मग हे गुण जर मला शिवानी सांगितले समजावून की मी प्रकृती आहे, मी पुरुष आहे आणि बाकी सगळी प्रकृती आहे, पुरुष असो का स्त्री असो. जन्माला आलेला पुरुष किंवा जन्माला आलेली स्त्री ही प्रकृती आहे. हा पुरुष म्हणजे पुरुष नाही. जो जन्माला आला तो पुरुष नाही. जो पुरुषापासून जे सगळे तयार झाले ते सगळी प्रकृती आहे आणि तो पुरुष एकटा आहे. मग तो एकटा आहे आणि हे सगळे अनेक रूप देतात. ते सगळे पुरुष असो, स्त्री असो, पशु असो, नदी असो, काय असो, जे काही असो ते सगळं प्रकृती आहे. मग मी कोण आहे, मी पुरुष आहे. मग मी पुरुष आहे म्हटल्यावरती आपण जर प्रकृती आहोत तर प्रकृतीने विलीन होण्याची जबाबदारी कोणाची. आता विलीन होण्याची यामध्ये एक छोटा विचार कोणी करायचा नाही. आपला धर्म इतका मोठा आहे की त्या ठिकाणी छोट्या विचारांना प्राधान्य नाही. आपण अद्वैताबद्दल बोलत असताना छोटे स्त्री आणि छोटे पुरुष हा विचार मनाला शिवायलाच नको. ह्या ठिकाणी जर मी समर्पण केलं शिवाला, प्रकृतीने पुरुषाला समर्पित होणे ही खरी पूजा आहे. शिवमानस पूजेमध्ये तेच सांगितलं आहे की मी जे पायानी प्रदक्षिणा घालीन ती, की मी साधत चालीन ती सुद्धा प्रदक्षिणा असेल, मी जे खाईन ते सुद्धा सगळं तुलाच मिळणार आहे. ही अशा सकाळच्या प्रकृतीने विचार करून जर मी शिवाला समर्पित झाली म्हणजे पुरुषाला, अजून शिवाबद्दल बोललाच नाही आहे तो, प्रकृतीने जर पुरुषाला शरण गेलं तर तो मी आहे. म्हणजे आतापर्यंत तो राम वेगळा, तो कृष्ण वेगळा, तो मत्स्यावतार वेगळा, पण जीव आणि शिव एकच आहे. हा सगळ्यात मोठा सिद्धांत जर आपल्याला दिला असेल कुणी तर या आपल्या शिवानी दिलेला आहे की मोक्षदायी मी, नंतर मी अजर आहे, मी चिरतरुण आहे. मी कधीही म्हातारा, कोणताही देव म्हातारा दाखवत नाहीत, कारण त्यांचा अवतार जरी असला तरी त्यांना ते वृद्धत्व आणि जरा मरण हे नाही आहे, त्यांची अवतार समाप्ती होते. मग मी चिरतरुण आहे म्हणजे जो शिव आहे तो चिरतरुण आहे, जसा आहे तसा राहतोय, त्याच्यामध्ये कोणत्याही बदलचा बदल. तसाही ब्रह्माच्याबद्दल आपण विचार केला, किती बोलण्यासारखा या सगळ्या विषयांवर. ब्रह्माबद्दल विचार केला, 1 दिवस आपला असतो त्याचा 1 वर्ष, त्या आपला 1 वर्ष म्हणजे त्याचा 1 दिवस, म्हणजे कालातीत आहेत हे लोक सगळे. आपले 100 वर्ष किती कोण मोजेल आता. आपली 100 वर्षाची गणना कुठे होते. आपण वरून बघताना म्हणतो ती मुंगी किती बारीक आहे, प्रत्यक्षात ब्रह्माने आपल्याकडे बघितलं तर आपलं जीवन किती आहे. मग हे कालातीत आहे हे सगळे लोक. मग त्यामुळे आपण म्हणतो ते अजर चिरतरुण आहे आणि आमचं शरीर म्हातारं होत आहे. मग
जर माझं शरीर म्हातारं होत असेल तर तो मी नाही. आणि मी जर चिरतरुण वाटत असेल, जो मला वाटतोय की मी चिरतरुण आहे, अजूनही माझी बाल्यावस्था संपली नाही, अजूनही मी शिवाचं पूजन करू शकते, अजूनही मी रामाचं पूजन करू शकते, असं ज्या मनाला वाटतंय आतल्या, तो म्हणजे शिव आहे. तो दूर कुठे आहे मग? तो दूर अजिबात नाही. तो आपल्या जवळ नव्हे, आपल्या आतमध्ये आहे. हे शिवतत्वाबद्दल बोलत असताना आपण त्याच्यावरती असा विचार केल्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःची ओळख होणार आहे ना. कशाला ते 3 लोकांचं ज्ञान, आपण म्हणतो ना वेदांचं ज्ञान नाही. शिवतत्व जर कळलं तर हे तत्व आपल्यात आहे कळतं. नंतर मी अमर आहे म्हणतो. शिव म्हणतायत मी अमर आहे. कुणाला माहिती आहे का कधी शिव गेलाय आणि ब्रह्मा संपले आणि विष्णू संपला आणि शिव संपलं? नाही. ते अमर तत्व आहे. नुसते चिरंजीव शब्द वेगळा आणि अमर शब्द वेगळा. चिरंजीव आपला हनुमान आहे, मग त्यांनी चिरंजीव म्हटलंय आणि हे मग अमर तत्व आहे. मग हे अमर तत्व आहे हे आपल्याला जर त्यांनी शिवानी सांगितलं, तर मला जर मी अमर वाटली तर इतक्या वरपर्यंत आपली साधना जाऊ शकते. म्हणजे मी अमर आहे आणि शरीराला मृत्यू आहे. मृत्यू शरीराला आहे असं म्हणतोय तो. मरेन तर माझं शरीर मरेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा. पाहू शकतो अशी शक्ती शिवानी दिलेली आहे. शिव म्हणतो तुम्ही माझ्याकडे या, माझी आराधना करा. तुमच्या सगळ्या पुण्याचा हिशोब लावून तुम्हाला बरोबर ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला स्थिर करतो. कारण मी स्वतः अमर आहे. आणि हे अमरत्व जर आपल्याला पाहिजे असेल तर तशी साधना लागेल ना. ती साधना करण्यासाठी आधी ज्ञान लागेल. ज्ञान म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान तो देतोय आपल्याला, आपला ग्रंथ देतोय. मग ते करत असताना रामाच्या अवताराचं फलितच हे समजावं लागेल. मी अमर आहे आणि शरीराला मृत्यू आहे. रामांना जावं लागलं, कृष्णांना सुद्धा सांगावं लागलं की माझ्या पायाला या ठिकाणी बाण मारा, म्हणजे माझी अवतार समाप्ती आहे. का संपवावं? ते संपणारे आहेत का? कृष्ण संपणारे आहेत का? निर्गुण रूपाचा विचार केला कृष्ण संपू शकत नाही. निर्गुणाचा विचार केला तर राम संपू शकत नाही. मग हे सगळं जर सत्य आहे तर गेलं कोण? गेला त्यांचा अवतार गेला, त्यांचं शरीर संपलाय. फक्त तत्व त्यांचंही आहे आणि तेच तत्व आपल्यात आहे असं शिव सांगतात. म्हणून पहिली जी टॅगलाईन आहे आपली की जनात जनार्दन बघा, नरात नरातन बघा, नरात नारायण बघा, पण जीवामध्ये शिव बघा. हे जेव्हा स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये बघू तर हे अमरतत्व काय आहे ते आपल्याला कळणार आहे. अमरतत्व कळायचं असेल शंकरांचं तर ते हे असं आहे. नंतर मग म्हणतो माझा अविनाश. मग अविनाश नाव आहे त्याचं. शंकराचं नाव अविनाश आहे, रामांचं नाव नाही आहे अविनाश. असेल त्या विष्णू सहस्रनामांमध्ये घेतो आपण, पण प्रत्यक्ष शिवाचं जेव्हा विचार करतोय अविनाश आणि बाकी सगळं विनाश आहे. सगळ्यांचा विनाश होणार आहे. मत्स्यावतारामध्ये आपण बघितलं की सगळ्या पृथ्वीचा विनाश होतोय, पण त्यावेळी जे अविनाशी तत्व आहे जे त्यामध्ये सांगितलं, वासुकी नागाला बांधून त्या नावेला ठेव आणि माझ्या शिंगाला बांध, ही सगळी जी कल्पना आहे ती अविनाशी तत्वाची आहे. त्या अविनाशी तत्वानी या विनाशी जगाला सांभाळलं आहे. आणि हे काम करतात विष्णू सांभाळण्याचं काम करतात आणि हे सगळं संपवण्याचं काम, विनाशाचं काम शंकर करत असतात. पण संपत असताना सुद्धा ते काय म्हणतात की संपत असताना तुम्हाला जीवाचं शिवाशी मिलन करून देण्याची जबाबदारी माझी आहे, कारण मी तुमच्यामध्ये आहे. महत्त्वाचं तत्व हे आहे की मी दुसरीकडे नाहीच आहे. तुम्ही इकडे बघू नका, तिकडे बघू नका. आता बघा, तुम्हाला जर तुम्ही शाश्वत आहे आणि शरीर अशाश्वत आहे, या 7 मुद्द्यांमधला एखादा जरी मुद्दा आपल्याला पटला, एखादा जरी मुद्दा आपल्याला आवडला, कारण प्रत्येकाची एक बुद्धीची मर्यादा असते आणि सगळं सर्वंकष ज्ञान आपण घेऊ शकत नाही, पण एखादा जरी मुद्दा आपल्याला पटला की त्यांनी हलाहल पचवलाय, असा जर एखादा मुद्दा पटला आणि आपण जर एखादा हलाहल पचवायचा प्रयत्न केला, कुणी कितीही त्रास दिला तरी आपण त्याच्यावरती आपण कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता आपण जर आपले कर्म अशा पद्धतीने संपवले आणि त्याला क्षमा केली तर ते हलाहल पचवणं आहे. म्हणजे असा वेगवेगळा अर्थ या पूर्ण चरित्रातून निघतो. याच्यातलं एखादं जरी तत्व आपण त्याच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न केला तर शिव म्हणतो मी ते ओळखलंय. हे फक्त तुम्हाला जाणायला पाहिजे. म्हणून मी सांगतो, म्हणजे या 7 गोष्टींमध्ये पुन्हा एकदा फक्त थोडक्यात रिव्हिजन अशी की मी एक आहे, माझे शरीर अनेक आहे. शिव म्हणतोय फक्त मी जे निरूपण केलं ते माझ्या संदर्भातलं ते आता थोडंसं बाजूला ठेवू आणि फक्त 7 मूळ तत्व काय आहेत की मी एक आहे, शरीर अनेक आहे, मी वरून आलो आहे आणि शरीर इथे तयार झालं आहे, मी सूक्ष्म आहे, शरीर स्थूल आहे, मी चैतन्य आहे, शरीर जड आहे, मी निराकार आहे, शरीर साकार आहे, मी बिंदू आहे, शरीर मोठे आहे, मी हलका आहे, शरीराला वजन आहे, मी ऊर्जा आहे, शरीर 5 तत्वांपासून बनलं आहे, मी शक्ती म्हणजे पुरुष आहे, शरीर प्रकृती आहे, मी चिरतरुण आहे, शरीर म्हातारं होणार आहे, मी अमर आहे, शरीराला मृत्यू आहे, मी अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे आणि मी शाश्वत आहे आणि शरीर अशाश्वत आहे.
असे काही मुद्दे जर आपण शिवाच्या बाबतीत ऐकल्यानंतर मी जो म्हणतोय ना, जसं आता याच्यावरती माझं थोडंसं निरूपण असं की जेव्हा आपण भगवद्गीता वाचतो, जेव्हा आपण रामायण वाचतो, तेव्हा आम्हाला रामासारखं व्हायचं आहे, आम्हाला रामासारखं धर्माने वागायचं आहे. किंवा भगवद्गीता वाचत असताना किती मी करतात भगवंत, हे खूप सुरुवातीला लोक बोलतात, किती मी करतात. आम्ही नाही त्याच्यात, एक तर स्वतः आहेत मोठे, पण आम्ही थोडी होणार आहे तुमच्यासारखे. प्रत्येक वेळी आपल्या समोर भगवंत जाणवत नाही. मग त्यामुळे तिथे मर्यादा येतात आणि आपण विज्ञानाला विसरतो, आपण धार्मिकतेला विसरतो. हे जरा दूर वाटतंय, जरा हे सगळे आपल्यापासून दूर आहे. हे शक्य आहेत का आपल्याला मिळणं? नाही. म्हणून त्यांनी शिवतत्वामध्ये समजावून सांगितलंय, हे जर गुण एक एक गुण साधकाला आत्मसात करता आले गुरुकृपेनी, तर मग शिवतत्व आपलं स्वतःचं तत्व वाटतंय की नाही. आणि जर शिवतत्व समजलं, शिवतत्वाची आराधना झाली, मी स्वतःला अमर समजलं, मी स्वतःला ऊर्जावान समजलं, मी स्वतःला हलकं समजलं, कोणताच त्रास होत नाही आहे, कशाचाच मला त्रास होत नाही आहे, त्याच्यात स्थिर आहे, असा आशुतोषाचा गुण जर कोणी घेतला, तर त्याच्यापर्यंत गेल्यानंतर शिवाची कृपा होईल. आणि शिवाची कृपा झाल्यानंतर जे आराध्य पाहिजे तिथे नेऊन ठेवता येते. कारण शिव आणि राम वेगळे नाही, हा पहिलाच टॅगलाईनचा श्लोक आपण म्हटला की जर तुम्ही शिवापर्यंत पोहोचले तर शिवाला स्वतःला काहीच नको आहे. या जीवाला, हा जो जीव शिव शिव करत माझ्याकडे आलाय, त्या शिवाला रामापर्यंत, कृष्णापर्यंत, दत्तापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कुणाची? माझी. आणि इतका समर्थ शिव आहे की तो त्या जीवाचं कल्याण जिथे पाहिजे आहे त्याला, कारण आतमध्ये तो सगळं ओळखतोय. सगळं ओळखत असल्यामुळे मग असं मला वाटलं, ज्यावेळी मला असं हे सगळं वाचलं, जेव्हा शंकराचं तो स्तोत्र वाचलं, हे आपलं वाटलं. कुठे ग्रंथ, कुठे पुराण वाचले आणि वाचत गेलो, पण ते वाचत असताना एखादंच तत्व जर आत्मसात झालं, तर मोहन भागवत परवा म्हणाले की एक जरी गोष्ट तुम्ही आत्मसात केली, एक जरी गोष्टीवर विचार केला, तर ते शिवतत्व समजलं, त्यांचाच हा भाग आहे, त्यांनी जे सांगितलं त्याच्यातला हा पुढचा भाग आहे असं समजायचं. तर मला असं वाटलं की जे अगदी 5-10 वर्षापूर्वी वाटलं, ते आता सत्य वाटायला लागलं की नुसतं लिहिणं वेगळं आणि वाचणं वेगळं आणि वागणं वेगळं. गहाण असे हा जीव जाहला मुक्त अकस्मात मुक्त झाला, हलका झाला. गहाण असे वाचून निरखून शब्द ब्रह्म हे ओम जीव शांत शांत, हे जे शब्द ब्रह्म आहे, हे जे काही दासबोध आहे, हे जे काही रामाचं रामायण आहे, ही जी काही कृष्णलीला आहे, जी काही भगवद्गीता आहे, ती वाचल्याबरोबर जीव शांत शांत झाला. आतापर्यंत नव्हतं का आपल्यासमोर? सगळं काही होतं, पण जीव शांत नसेल तर काही उपयोग नाही. वाचून निरखून शब्द ब्रह्म ओम जीव शांत शांत, राहू केतू निर्बल निश्चित शनी असे पुढती, राहू केतू निर्बल निश्चित शनी असे पुढती, गोंधळ नाही मिळते फळ हे रामनामी प्रीती. आणि म्हणून मनाचा गोंधळ निर्माण होत नाही, कारण त्याच्याशिवाय इतके सुंदर असे काही विषय आपल्यासमोर मांडल्या जात नाही. शिव स्वतः सांगतात, बाबा रे, तू दुसरीकडे शोधण्यापेक्षा माझ्यामध्ये जर शोधला तर मग त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे प्रेम, भाव, भक्ती. गृहस्थ जरी असला तरी तुला कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची गरज नाही. तू गृहस्थ आहे ना, तरीसुद्धा परोपकार करून शिवाची पूजा घडू शकते. जर तू परोपकार केला तर तुझ्यामध्ये शिवतत्वाची जागृती होऊ शकते. मग ते शिवतांडव स्तोत्र म्हणतात लोक. मग शिवतांडव स्तोत्र समजलं जरी नाही तरीसुद्धा त्यांनी एक प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळते. म्हणजे शिवतत्व हे ईश्वर फक्त वस्तूतच नसून चराचरात आहे, याची जेव्हा एकदा जाणीव झाली तर मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता राहत नाही. मग रामाच्या बाबतीत त्यांनी म्हटलं आहे, राम म्हणजे उत्तर आणि दक्षिण दिशा त्यांनी सांगितली आहे की राम उत्तर आणि दक्षिण दिशा त्यांनी त्या ठिकाणी परिक्रमण केलं आहे. त्यामुळे रामाचं असं कार्य आहे. कृष्ण पश्चिम आणि पूर्वेला, पण शिव बाकी कणाकणा जनाजनात विद्यमान आहे. अजूनपर्यंत अवतार कार्य संपलेलं नाही. रामांचं अवतार कार्य सगुणाचं संपलंय. पुन्हा पुन्हा म्हणते, सगुणाचं संपलंय, निर्गुणाचं जरी संपलं नाही, पण सगुण अवतार संपल्यामुळे त्यांचं कार्य मर्यादित आहे. पण हे मर्यादित कार्य शिवांनी अजूनपर्यंत सुरू आहे. म्हणजे हे विश्वरूप जे आहे ते शिवरूप आहे, एकच आहे ते अनेक आहेत असा विश्वास. मग त्या ठिकाणी त्याग, आपण आत्ता जो पाहिला तो त्याग, नंतर सेवा, नंतर विरक्ती, कठीण गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींवरती निरूपण करत असताना सोपं आहे की मला विरक्ती यायला हवी, मला त्याग करायला हवा, माझी सेवा करायला हवी, मी परोपकार करायला हवा. हे जर माझ्याकडून 1% जरी घडलं तरी शिवतत्वाची ओळख झाली, मला ओळखलं. इतर कोणी काही म्हणो, मला माझी जर ओळख झाली तर ती शक्ती असल्यामुळे, ती जी शक्ती आहे ती शिवतत्व आहे आणि ते रामापर्यंत नेतं हे पण निश्चित आहे. आता एका अशी सुरुवात कशी करायची?
या सगळ्या गोष्टी कळल्या. आता आनंदही मिळाला. नाही म्हटलं तरी आपण त्यावरती भरपूर निरूपण याच्यासाठी केलं की जीव आणि शिव वेगळं नाही. त्यासाठी तर ते शिवोहम शिवोहम तर आपल्याला वेळ नाही आहे ना, तर ते घेतलं असतं तर त्याच्यावरती पण निरूपण होऊ शकतं की जीव म्हणजे मी कोण आहे. जे आपण या 8 बिंदूमध्ये सांगितलं ते त्यांनी सांगितलं. एका व्यक्तीला वाटलं की आता सुरुवात करायची, पण इतकं कसं शक्य आहे ना, एकदम विरक्ती येऊ शकत नाही, एकदम माझी भोगण्याची इच्छा संपू शकत नाही, एक म्हणजे मी कसं करू. तर त्याच्यावरती एक व्यक्ती म्हणाला, एक जंगलात गेला होता एक व्यक्ती आणि त्याला समोर 3000 फूट उंच असा पर्वत दिसला आणि पर्वत दिसल्यानंतर तो म्हणाला की मला त्या पर्वतावर जायचं आहे, पण मी जाऊ शकत नाही आणि बसून राहिला, नुसता बसून राहिला. मलाही पण माहीत झालं तर त्याग, शक्ती, विरक्ती ह्या सगळ्या गोष्टी मला समजल्या, पण 3000 फूट पर्वत जसा दिसतो तसं मला वाटायला लागलं हे माझ्यासाठी काही शक्य नाही. बसून राहिला. शिव स्वतः आले आणि त्यांनी त्याला दर्शन एखाद्या धनगराच्या वेशात दिलं आणि त्याला सांगितलं, बाबा रे, तुला 3000 फूट थोडी चढायचं आहे. तुला चढायसाठी 3000 फूट एकदम उडी मारायला सांगताय का कोणी? तू काय हनुमंत आहे? 3000 फूट उडी मारायची आहे तुला? नाही. तुला काय करायचं आहे, फक्त एकच पायरी बघायची आहे, एकच दगड बघायचं, त्या दगडावर तुला चढायचं आहे. असं जेव्हा तू चढशील एका एका दगडावर, तेव्हा 3000 कधी होतील तुला समजणार नाही आणि पुढची जबाबदारी सोडून दे ना. तुला चढायचं आहे ना, मग 3000 फुटावर म्हटल्यावर तुझे बसून राहिला त्याने तू 3000 फुटावर चढू शकणार आहे का? नाही चढू शकणार आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग मी तुला सांगतो धनगर रूपातून, पण जीवाचं कल्याण करणे हा एकमेव हेतू आहे शंकरांचा. त्यांनी स्वतः सांगितलं, बाबा रे, तुला 3000 चढायला काय उडी मारायला सांगताय कोणी? जे शक्य नाही आहे. हनुमंत एकटेच होते की ज्यांनी सहस्र योजने समुद्र पार केला आहे. बाकी सगळ्या जीवांना ते शक्य नाही आहे, आम्हाला माहिती आहे. तुम्ही एक पायरी चढा ना. रोजच्या जीवनामध्ये बदल करा. आणि कालातीत आम्ही असल्यामुळे ह्या जन्मी नाही, पुढच्या जन्मी नाही, त्याच्या पुढच्या जन्मी आहेच. मी अमर असल्यामुळे तुला गती दिल्याशिवाय मी सोडणार नाही. फक्त सुरुवात कशी करायची? एका पायरीवर चढायचं. आणि मग त्यांनी म्हटलं, योजनानाम सहस्रोपी शनैर गच्छेत पिपिलिका. आता हे जसे जातात ना, छोट्या पावलांनी जायचं आणि छोट्या पावलांनी जाऊन गरुड झेपच घेतली आणि गरुडाने झेप घेतली आणि तो जर मध्येच बसला, गरुडामध्ये सामर्थ्य आहे, पण गरुडा जर मध्येच बसून गेला तर त्याला ते शक्य नाही. कारण सामर्थ्य असून फायदा नाही. त्यापेक्षा सामर्थ्य नाही असे वाटणे पण मदत करत राहणे, अशा जर गोष्टी केल्या तर तुम्हाला तिथपर्यंत जाणं असं अवघड राहणार नाही. 3000 फुटाचा पर्वत तुझ्या मनात निर्माण झालाय, पण 3000 फुटावर चढण्यासाठी एक पायरी असेलच. त्या पायरीचा विचार कर. जसं आपण मागे एकदा बोललो की एखाद्या बोगद्यातून जायचं असेल तर बोगदाचं टोक दिसत नाही असा विचार करण्यापेक्षा एक पाऊल टाकून 15-20 पावलं झाल्यानंतर थोडासा उजेड दिसतो, त्या उजेडाच्या साहाय्याने पुढचा उजेड दिसतो, असं करत पुढे जायचं आहे. एकदम टोकातला उजेड आपल्याला दिसणार नाही आहे, कारण तेवढी बुद्धी, तेवढं सामर्थ्य नाही आहे. पण आपल्याला इच्छा झाली आहे, आपल्याला ज्ञान झालं आहे की शिव म्हणजेच मी आहे, त्याच्यासारखं सर्वोत्तम होण्याचा जर प्रयत्न कर. तो सर्वोत्तम आहे, मी अतिशय छोटा आहे. पण छोटे पावलं टाकल्यानंतर गरुडापेक्षाही जास्त काम ही पिपलिका करते आहे. मग अशा प्रकारचं जर केलं तर शक्तिवान नुसतं असून चालत नाही, शक्तिहीन असलं तरी चालतं. एवढी सगळी संधी कशी दिली असेल आपल्या माणसाला तुम्ही सांगा. फक्त जाणीव व्हायला पाहिजे. ज्ञान देणारे पण पुष्कळ आहे, पण ज्ञान झाल्यानंतर ती जाणीव झाली तर शिव आतच आहे. म्हणून मी त्यावरती एक अतिशय सुंदर म्हटलं होतं मागे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. ही जाणीव महत्त्वाची आहे. माझ्याकडे माझाच देव बघतोय, दुसऱ्यांचा देव नाही. जो काही माझ्या मनामध्ये देव आहे तो माझ्याकडे बघतोय. मग माझ्याकडे बघतोय म्हटल्यावर एक तर मी माझ्या मनाने काही करणार नाही, त्याला जे आवडेल तेच करीन. आणि दुसरी गोष्ट, तो बघत असल्यामुळे अतिशय चांगल्यात चांगलं करायचा प्रयत्न करीन. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा माझ्या मनात आल्यावर की माझ्याकडे माझा देव बघतो आहे म्हटल्यावर. आता एक रामकृष्ण परमहंसांची गोष्ट आहे. त्या ठिकाणी ते म्हणतात आहे की त्यांच्याकडे त्यांचा शिष्य आला. हे शिवतत्व जाणण्यासाठी या सगळ्या गोष्टी रूपाने जर गेलो तर ते पटकन समजत आहे. तो जेव्हा परमहंसांकडे आला आणि परमहंस असे होते, स्वतः परमहंस, जसं आपण आशुतोषाबद्दल बोलत आहे, कोणत्याही प्रकारचे लिप्त नाही कशामध्ये, अशा लोकांकडे एक दारुड्या आला. आणि दारुड आल्यावर आपल्यासारख्यांकडे जर असं कोणी आलं तर आपण त्याचा राग करू, आपण किती गैरसमज करून घेऊ. त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी सांगितलं असं असं कर. 1 महिनासुद्धा त्यांनी जे काही त्यांनी सांगितलं ते केलं, तरीसुद्धा त्याच्या जीवनात काहीही फरक पडला नाही. उलट त्याला वाईट वाटायचं की इतके गुरुजी सांगतात पण आपण करू शकत नाही. मग तो पुन्हा अगदी स्पष्ट मनाने गुरुजींजवळ आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही जरी म्हणताय पण माझ्यासाठी ते शक्य नाही आहे, त्यामुळे आता मी तुमचं शिष्यत्व सोडतो आणि मी तुम्हाला सोडून जातो. असं म्हटल्यावर ते म्हणाले, सोडण्याचं काही कारण नाही. आता एक शेवटचा प्रयत्न म्हणून मला असं वाटतंय तू माझा झाला आहे,
तू माझा झाला आहे असं शिवसुद्धा प्रत्येक वेळा आपल्याला म्हणतात की तू माझा झाला आहे, तू फक्त एकदा प्रयत्न कर. मग त्यांना जेव्हा सांगितले गुरूंच्या गोष्टीवरून आपण असा अर्थ काढायचा, शिव पुन्हा पुन्हा संधी देतात, एकदा चुकलं तरी काय झालं. ते म्हणाले मग तू एकच गोष्ट फक्त फरक कर की जेव्हा जेव्हा तुला दारू प्यायची लटक येते तेव्हा तेव्हा तू माझ्या फोटोला फक्त तू थोडंसं दाखव की एक चमचाभर घे त्यातली आणि माझ्या फोटोला दाखव आणि मग तू पी. असं त्यांनी एक गोष्ट, इतकं मोठं मन. आशुतोष शंकराबद्दल बोलतोय आपण, मग शंकरांचाच गुण परमहंसांमध्ये, त्यांना शक्य आहे 16 ओळं म्हणणारे लोक असं बोलू शकतात. म्हणजे तो पण त्यांनी गुण घेतलेला, प्रत्येक गुण घेण्यामध्ये शंकराचे गुण दिसत आहेत. मग त्यांनी सांगितलं बाबा रे चमचाभर मला दे. आणि आपण इकडे म्हणतो सूक्ष्मात अन्न सेवन करतात भगवंत, आपण जे दाखवतो ते ना तिथपर्यंत पोचतं. मग आपल्या एखाद्या भक्ताच्या मनात आलं ह्यांनी दाखवलं आणि त्यांनी प्यायलं म्हणजे काय, ते काय बाटले की काय, अशी अवस्था नसते या लोकांची. हे निर्विकल्प असतात. ही दुर्वासाची आणि श्रीकृष्णाची कथा आपल्याला माहिती आहे की काहीच खाल्लं नसेल तर मी तरुण जाईन वगैरे, आणि मी ब्रह्मचारी असेल तर तरुण जाईन, या सगळ्या कथा निर्विकल्पाबद्दल आहेत. मग हे सगळं जेव्हा त्यांनी म्हटलं दाखव, तर फरक त्यांच्यात नाही पडला परमहंसांमध्ये, फरक याच्यात पडला. आणि तो जेव्हा दाखवायला गेला तो म्हणाला बापरे माझे महाराज इतके ज्ञानी, इतके परमहंस, इतके पवित्र, इतकं सगळ्या जगांचा उद्धार करणारे, आणि त्यांना मी दारू पाजायची, मी त्यांना दारू पाजू, असं जेव्हा म्हटलं त्याच्या मनात आल्याबरोबर त्यांनी त्याला पाजून दारू नाही पिणार म्हणे. मग त्याच्याकडून बाजूला होऊन थोडं दारू काही दिवस असा प्रयोग केला की त्यांना नाही पण मग तो म्हणाला ही गुरुआज्ञा पालन नाही झाली माझी, त्यामुळे मला त्यांच्याजवळ जाणं भाग आहे. मग त्यापेक्षा असं करू, मी त्यांच्या माघारी करू शकत नाही, त्यांची गुरुआज्ञा पालन करावी लागणार आहे मला. त्यामुळे त्यांनी दारू व्यसन सोडलं. मग हे सगळ्या गोष्टी कशासाठी, हे शिवापर्यंत जाणारे हे सद्गुरू शिवापर्यंत देतील आणि शिवरामापर्यंत आपल्या आराध्यापर्यंत नेऊन देतात. अशा या गोष्टी आपल्याला मनुष्यत्वम देववाप्यम नेतम भक्ती उपक्रम का. आता जे काही सांगितलं आहे, जे काही ऐकलं आहे, हे सगळं आता किती वेळ आहे, जे काही सगळं ऐकलं आहे ते सगळं खरं आहे. त्यामुळे फक्त आता मला याच्यावरचं निरूपण आजच्या दिवसाचं राहिलं आहे की 7 एप्रिलचा आपला खरा स्वार्थ साधतच नाही. आता हे जे निरूपण आहे ते ऐकून आता वाचून घ्या तुम्ही. आजचा जो दिवस आहे तो गोंदवलेकर महाराजांचा आपला खरा स्वार्थ आपण साधत नाही, ते शिवतत्वावरच असल्यामुळे आजचं निरूपण मी वाचत नाही, कारण वाचायला तेवढा वेळ नाही. मी फक्त चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम म्हणते. मी शुद्ध चैतन्य आनंद स्वरूप आहे, मी शुद्ध चैतन्य आणि आनंद स्वरूप आहे. या स्तोत्रात बोलणारा स्वतःला राग द्वेष मोह अहंकार मत्सर धर्म अर्थ काम मोक्ष यासारख्या दुःख आणि बंधनांपासून मुक्त मानतो आणि केवळ शुद्ध चैतन्य आणि आनंदाचे स्वरूप मानून स्वतःला ओळखतो. मनोबुद्ध्यांकार चित्तानि नाहम न च क्षोत्र जिव्हे न च ग्राण नेत्रे न च व्योम पृथ्वी न तेजो न वायु चिदानंदरूपम शिवोहम शिवोहम. कुणाचा तरी व्हिडिओ खूप सुरू आहे वा. न च प्राणसंज्ञो न वे पंचवायु न वा सप्तधातु न वा पंचकोश न वा पाणिनादौ न अपस्थ वायु चिदानंदरूपम शिवोहम शिवोहम. न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावं न धर्मो च धर्मो न कामो न मोक्ष चिदानंदरूपम शिवोहम शिवोहम. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदो न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंदरूपम शिवोहम शिवोहम. न खाणारा नाही आणि खाण्याजोग्य असणारा सुद्धा. न मे मृत्युशंका न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधु न मित्र गुरु नैव शिष्यं चिदानंदरूपम शिवोहम शिवोहम. अहम निर्विकल्पो निराकाररूपो विभुव्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्ति न बंध चिदानंदरूपम शिवोहम शिवोहम. असा हा चिदानंदरूप शिवोहम शिवोहम हे जे स्तोत्र शंकराचार्यांनी रचलं आहे, त्यासाठी सुद्धा तो श्लोक सांगितला आहे. त्यांना प्रश्न विचारला शंकराचार्यांना, तू कोण आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी हा श्लोक लिहिला आहे. आणि तो श्लोक समजण्यासाठी त्याच्यातले 8 मुद्दे आपण चर्चा केली आणि तिथपर्यंत जाणं आपलं कर्तव्य आहे. आणि गोंदवलेकर महाराजांचं जे प्रवचन आहे ते प्रवचनसुद्धा आपला खरा स्वार्थ आपण साधत नाही याची खंत त्यांना वाटते. आणि ती खंत जर दूर करायची असेल तर ते प्रवचन आता मी जरी वाचू शकली नाही तरी प्रत्येकाने आजचं प्रवचन या अनुषंगाने जर वाचलं तर अगदी हाच संदर्भ लागेल. मला वेळ कमी पडला कारण बाकीच्या गोष्टींवरती निरूपण झाल्यामुळे मला वेळ कमी पडला, त्याबद्दल क्षमा मागते. आणि आजचं हे जे निरूपण आहे
ते अगदी वेगळ्या परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये माझ्या मुलीकडे कशी नेट असतो नाही मला माहिती नसताना सुद्धा ते पूर्ण सद्गुरूंनी करून घेतलं. त्याबद्दल मी सद्गुरूंच्या ठाई लीन होते. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. ताई खूप सुंदर आजचं प्रवचन आपण केलं.